This lecture starts the computer forensic in new point of information security. That is, definition of computer forensic is computer forensic is the application of investigation and analysis technique to gather and preserve evidence from a particular computing device in a way that is suitable for presentation in a court of law. मीन्स कम्प्युटर फॉरेन्सिक कशासाठी यूज केलं जातं तर आपल्या जे क्राईम्स होतात त्या क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस होतं आणि ते पण कशा थ्रू, कम्प्युटर फॉरेन्सिक थ्रू. त्या टेक्निक्स यूज करून काय केलं जातं तर काय केलं जातं, पर्टिक्युलर प्रेझेंटेशन केलं जातं. कशामध्ये, कोर्टमध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू काय करायचं, तुम्हाला पॉईंट काय करायचे, तुम्हाला डिस्प्ले करायचे, ॲज ए रिपोर्ट म्हणून तुम्हाला ते डिस्प्ले करण्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केला जातो. द गोल ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक इज द परफॉर्म स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टिगेशन अँड मेंटेन अ डॉक्युमेंट चेन ऑफ एव्हिडन्स टू फाइंड आउट एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड ऑन अ कम्प्युटिंग डिव्हाइस अँड हू वॉज रिस्पॉन्सिबल फॉर इट. कम्प्युटर फॉरेन्सिक काय करतं, स्ट्रक्चर इन्व्हेस्टिगेशन करतं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करतं. कशाच्या थ्रू, एव्हिडन्स थ्रू काय करतं, ते डॉक्युमेंट क्रिएट करतं आणि काय करतं तो आणि काय होतं त्याच्यानंतर ते कम्प्युटिंग डिव्हाइसमध्ये स्टोअर होतं आणि ते काय होतं, जो कोण रिस्पॉन्स आहे त्या क्राईमशी रिलेटेड तर त्याला काय करतो तो त्याच्याशी रिपोर्ट तो क्रिएट करून देतो. दिस इज द गोल ऑफ द कम्प्युटर फॉरेन्सिक which is the sometimes referred to as computer forensic science. Essentially is data recovery. म्हणजे कम्प्युटर फॉरेन्सिक कशासाठी यूज केलं जातं तर डाटा रिकव्हरी सुद्धा करण्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केला जातो. with legal compliance guidelines to make the information admissible in legal proceedings. The terms digital forensic and cyber forensic are often used synonymous for computer forensic. It is also called as digital forensic and cyber forensic. Computer forensic is also called as digital forensic and cyber forensic. डिजिटल फॉरेन्सिक स्टार्ट्स विथ द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. डिजिटल फॉरेन्सिकमध्ये काय केलं जातं, कलेक्शन केलं जातं. इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम कोण करतं, डिजिटल फॉरेन्सिक करतं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, मेंटेन केली जाते इंटिग्रिटी. नेक्स्ट पॉईंट काय झालं, इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन देन अनालाइज द डाटा और सिस्टम टू डिटरमाइन if it was changed, how it was changed and who made the changes. इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय केलं जातं, अनालाइज केला जातं डेटा आणि कोणी चेंज केले आणि कोण त्याला रिस्पॉन्स आहे चेंज करण्यासाठी ह्याच्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. द यूज ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक इजंट ऑलवेज टाईड टू क्राईम. म्हणजे क्राईम्समध्ये सर्वात जास्त कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केला जातो. द फॉरेन्सिक प्रोसेस इज ऑल्सो यूज्ड ॲज पार्ट ऑफ डाटा रिकव्हरी प्रोसेस टू गॅदर डाटा फ्रॉम क्रॅश्ड सर्व्हर, फेल्ड ड्राईव्ह. म्हणजे कम्प्युटर फॉरेन्सिकचा कशासाठी यूज केला जातं, जर का सर्व्हर क्रॅश झालं किंवा ड्राईव्ह तुमचं फेल झालं मग त्याच्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केला जातं. तुमची ऑपरेटर सिस्टीम फॉर्मॅट केली असेल, रिफॉर्मॅट केली असेल त्यावेळी कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज केलं. अदर सिच्युएशनमध्ये अनएक्सपेक्टेडली स्टॉपला तुमचं वर्किंग झालं असेल त्यावेळी तुम्हाला कम्प्युटर फॉरेन्सिकचा यूज करता येतो. नेक्स्ट, why is computer forensic important? In the civil and criminal justice system, computer forensic helps ensure the integrity of digital evidence presented in court cases. म्हणजे कम्प्युटर फॉरेन्सिक का इम्पॉर्टंट आहे तर क्रिमिनल ज्या केसेस असतात किंवा सिव्हिल ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये कम्प्युटर फॉरेन्सिकचा जास्त यूज केला जातो. कारण की त्याच्यातले ते यूज केला जातो. ॲज अ कम्प्युटर्स and other data collecting devices are used more frequently in every aspect of life. Digital evidence and the forensic process used to collect, preserve and investigate it has become more important in solving crimes and other legal issues. म्हणजे सर्वात जास्त क्राईममधले जे क्राईम तुम्हाला सोडवायचं असेल, एखाद्या व्यक्तीला जर का त्याला त्यातून बाहेर काढायचं असेल तर कम्प्युटर फॉरेन्सिक सर्वात जास्त यूज केलं जातं. त्याच्यातून तो काय करू सुखरूपपणे बाहेर पडू शकतो. दिस इज द कम्प्युटर फॉरेन्सिक इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉईंट इज टाइप्स ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक examination. Each deals with a specific aspect of information technology. Some of the main types include the following. First one is database forensic.
Database forensic is the examination of information contained in databases, both data and related metadata. Database forensic मध्ये काय केलं जातं तर डेटा काय केला जातो तुमचा इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते आणि ती डाटाबेसला स्टोअर केली जाते. ते सर्वात गरजेचं आहे कम्प्युटर फॉरेन्सिकमध्ये. नेक्स्ट आहे second point is email forensic. The recovery and analysis of emails and other information contained in email platforms such as schedules and contacts. ईमेलमध्ये काय केलं जातं पर्टिक्युलर ते ईमेलचे प्लॅटफॉर्म आणि त्याचं शेड्यूल आहे त्याच्या थ्रू काय केली जाते इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याच्यासाठी ईमेल फॉरेन्सिकचा पण यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे मालवेअर फॉरेन्सिक. मालवेअर फॉरेन्सिकमध्ये काय होतं द थ्रू कोड टू आयडेंटिफाय पॉसिबल मॅलिशियस प्रोग्राम्स and analyze their payload. Such program may include Trojan horses, ransomware or various viruses. म्हणजे ह्याच्यामध्ये मालवेअर फॉरेन्सिक कशासाठी यूज केले जातात जे व्हायरसचे प्रकार आहेत म्हणजे ट्रोजन हॉर्सेस रॅन्समवेअर किंवा व्हायरसचे आणखीन प्रकार आहेत ज्याच्यापासून काय करायचं डेटा काय केला जातो स्टोअर केला जातो त्याच्यासाठी मालवेअर फॉरेन्सिकचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे मेमरी फॉरेन्सिक. मेमरी फॉरेन्सिक कलेक्टिंग इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन कम्प्युटर रँडम ॲक्सेस में. म्हणजे मेमरी फॉरेन्सिकमध्ये काय केलं रॅममध्ये जो डेटा स्टोअर असतो तो काय केला जातो कलेक्ट केला जातो आणि कॅचेमधला डेटा आणि रॅममधला डेटा कलेक्ट कशामध्ये होतो तर मेमरी फॉरेन्सिकमध्ये. लास्ट पॉईंट इज मोबाईल फॉरेन्सिक. द एक्झामिनेशन ऑफ मोबाईल डिव्हायसेस टू रिट्राईव्ह अँड अनालाइज द इन्फॉर्मेशन देन कंटेन इन्क्लुडिंग कॉन्टॅक्ट्स इनकमिंग अँड आउटगोईंग. म्हणजे मोबाईल फॉरेन्सिक काय करतं जर एखाद्या क्राईममधले त्याचा मोबाईल नंबर यूज करून किंवा त्याच्या मोबाईलमधला डेटा जर का रिट्राईव्ह करायचा असेल तर मोबाईल फॉरेन्सिकचा यूज केला जातो. मग त्याच्यामध्ये कोणाचे कॉन्टॅक्ट होते कोणी इनकमिंग केलं कोणी आउटगोट केले कोणाला टेक्स्ट मेसेज केले पिक्चर कोणाला दिला आणि व्हिडिओ कॉल्स हे सगळं तुम्हाला जर काय इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर मोबाईल फॉरेन्सिकचा यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट इज कम्प्युटर फॉरेन्सिक वर्क. म्हणजे ते कसं वर्क केलं जातं त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत. दॅट इज डेटा कलेक्शन अनालिसिस अँड प्रेझेंटेशन. डेटा कलेक्शन म्हणजे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर टिपिकली फॉलो स्टँडर्ड प्रोसिजर विच व्हेरी डिपेंडिंग ऑन द कंटेंट्स ऑफ द फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. द डिव्हाइस being investigated or the information investigation are looking for it. There are 3 procedures include the following 3 steps that is data collection, analysis and presentation. म्हणजे फर्स्ट वनमध्ये काय होतं डेटा कलेक्शन इलेक्ट्रॉनिकली जो डेटा स्टोअर असतो तो डेटा कलेक्ट करण्याचं कोण काम करतं डेटा कलेक्शनमध्ये होतं. त्याच्यामध्ये इंटिग्रिटी मेंटेन केली जाते. दिस इज द मेन गोल ऑफ द डेटा कलेक्शन. नेक्स्ट दिस ऑफन इन्व्हॉल्व्स फिजिकली cases publicly available information may used for forensic purposes such as Facebook posts or public. There are the use the data collection. Next point is analysis. इन्व्हेस्टिगेशन आल्या पहिल्यांदा काय झालं डेटा कलेक्शन झाला त्याच्यानंतर काय करणार इन्व्हेस्टिगेशन अनालाइज डिजिटल कॉपीज ऑफ स्टोरेज मीडिया इन स्टराईल एन्व्हायरमेंट टू गॅदर द इन्फॉर्मेशन फॉर अ केस. Various tools are used to assist in the process that is including basis technology, AtoSpy for hard drive investigation and the WiresHark network protocol analyzer. A mouse juggler is useful when examining a computer to keep it from failing as if and losing volatile memory data that is lost when the computer goes to sleep or lost power. This is the analysis. Next their point analysis and last one is presentation. The forensic investigator present their findings in a legal proceeding where a judge or jury uses them to determine the result. म्हणजे काय केलं जातं डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याचं अनालिसिस केलं अनालिसिस थ्रू केल्यानंतर काय होणार एखादं प्रेझेंटेशन क्रिएट होणार काहीतरी रिपोर्ट क्रिएट होणार तो रिपोर्ट त्यांना कुणाला सेंड करायचा असतो जजला और ज्युरीला काय करायचं डिटरमाइन रिझल्ट लॉ सूट दाखवायचा असतो त्यांना त्याच्यासाठी प्रेझेंटेशनचा यूज केला जातो. नेक्स्ट टेक्निक्स फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर यूज कोणकोणते टेक्निक यूज केल्या जातात इन्व्हेस्टिगेशन यूज व्हरायटी ऑफ टेक्निक्स अँड प्रायोरिटी फॉरेन्सिक ॲप्लिकेशन टू एक्झामिन द कॉपी दे हॅव मेड ऑफ कॉम्प्रोमाइज्ड डिव्हाइस. दे सर्च हिडन फोल्डर्स अँड अनलॉक्ड डिस्क स्पेस फॉर कॉपीज ऑफ डिलीटेड एन्क्रिप्टेड और डॅमेज्ड फाइल्स. म्हणजे टेक्निक कोणकोणत्या यूज केल्या जात्या तर देर आर 5 टेक्निक्स आर यूज्ड इन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर. देर रिव्हर्स टेक्नोग्राफी स्टोकॅस्टिक फॉरेन्सिक क्रॉस ड्राईव्ह अनालिसिस
live analysis, and digital file recovery. There are 5 investigation are used in computer forensic. First one is reverse steganography. स्टेगनोग्राफी इज अ कॉमन स्टॅटिक यूज्ड टू हाईड डेटा. रिव्हर्स स्टेगनोग्राफीमध्ये काय केलं जातं, जो तुमचा डेटा आहे तो हाईड केला जातो इनसाइड द डिजिटल फाईलमध्ये. अँड मॅसेज और डेटा स्ट्रीम म्हणजे कशामध्ये डेटा स्टोअर केला जातो, डिजिटल फाईल त्याची क्रिएट केली जाते किंवा मॅसेजमध्ये डिक्लेअर केला जातं किंवा डाटा स्ट्रीममध्ये काय केलं जातं, डेटा हाईड केला जातो. कम्प्युटर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स रिव्हर्स स्टेगनोग्राफी अटेम्प्ट टू अनालाइज द डाटा हॅशिंग दॅट द फायनल क्वेश्चन कंटेन्स. म्हणजे स्टेगनोग्राफीमध्ये काय केलं जातं, डेटा काय केला जातो, हाईड केला जातो. हाईड कशामध्ये करणार आहे तर तो डिजिटल फाईलमध्ये करणार किंवा मॅसेजमध्ये करणार किंवा डेटा स्ट्रीममध्ये करणार. मग कम्प्युटर फॉरेन्सिक कसं यूज केलं जातं तर त्याच्यामध्ये रिव्हर्स स्टेगनोग्राफी ही एक टेक्निक यूज केली जाते. त्याच्या थ्रू काय करतो, डिजिटल फाईलचं कन्व्हर्जन ते काय करतं, डेटामध्ये करतं किंवा ते डेटा ॲनालाइज करून घेतं किंवा मॅसेज त्याला ॲनालाइज करून घेतं. दिस इज द टेक्निक ऑफ रिव्हर्स स्टेगनोग्राफी. नेक्स्ट पॉईंट इज स्टोकॅस्टिक फॉरेन्सिक. Investigate, analyze, and reconstruct digital activity without use of digital artifacts. Artifacts are unintended alternation of data that occur from the digital processes. स्टोकॅस्टिक फॉरेन्सिकमध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन अनालाइज करतं कसला आणि त्या फाईल काय करतं, रिकन्स्ट्रक्ट डिजिटल ॲक्टिव्हिटी विदाउट यूज अ डिजिटल आर्टिफॅक्ट्स. म्हणजे डिजिटल ॲक्टिव्हिटी आहे ती कशा थ्रू यूज करणार आहे, ते स्टोकॅस्टिक फॉरेन्सिक विदाऊट कोणतंही टेक्निक यूज करण्याच्या आधी काय करणार आहे, ती ॲक्टिव्हिटी काय करणार आहे, रिओपन करणार आहे. आर्टिफॅक्ट्स इन्क्लूड क्लूज रिलेटेड टू अ डिजिटल क्राईम. आर्टिफॅक्ट्स काय करतं तर डिजिटल क्राईमशी जे रिलेटेड असते त्याचे क्ल्यू ते तुम्हाला डिफाईन करतं. सच ॲज चेंजेस टू फाईल ॲट्रिब्यूट्स ड्युरिंग डाटा थेफ्ट. म्हणजे चोरी केलेला डेटा असेल तर तो डेटा तुम्हाला त्याची क्ल्यू देतं. ते काय करतं, आर्टिफॅक्ट काय करतं, त्याची क्ल्यू देतो. The technique is correctness and cross references information found on multiple computer drives. म्हणजे क्रॉस ड्राईव्ह ॲनालिसिस काय करतं, कम्प्युटर काय करतं, मल्टिपल काय करतं, इन्फॉर्मेशन क्रॉस चेक करतं, क्रॉस रेफरन्स चेक करतं. कशामध्ये, क्रॉस ड्राईव्ह ॲनालिसिसमध्ये. फोर्थ पॉईंट इज लाईव्ह ॲनालिसिस. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, कम्प्युटर इज अनालाइज्ड फ्रॉम विदिन द OS while the computer or device is running using system tools on the computer. The analysis look at the volatile data which is often stored in cache or RAM. Many tools used to extract volatile data require the computer into be a forensic lab to maintain the legitimacy of chain of evidence. And last, deleted file recovery. This technique involves searching a computer system and memory for fragments of files that were particularly deleted in one place but leaves traces elsewhere on the machine. डिजिटल फाईल रिकव्हरीमध्ये काय केलं जातं, कम्प्युटर फॉरेन्सिकमधलं अनादर यूज कसं करतात, डिजिटल फाईल रिकव्हरी म्हणजे एखादा डेटा आपण डिलीट केला असेल तर डेटा काय करतात, ती फाईल रिकव्हरी करण्याचं काम कशामध्ये, कोणत्या टेक्निकमध्ये होतं, डिजिटल फाईल रिकव्हरीमध्ये होतं. दिस इज द टेक्निक्स फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन आर यूज्ड. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, कम्प्युटर फॉरेन्सिक बघितलं, त्याची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स बघितले, टाईप्स ऑफ कम्प्युटर फॉरेन्सिक बघितलं. नेक्स्ट हाऊ टू वर्क कसं होतं ते बघितलं. त्याच्यानंतर त्याचे 3 पॉईंट्स आहेत, डेटा कलेक्शन, ॲनालिसिस, प्रेझेंटेशन पाहिले. त्याच्यानंतर टेक्निक्स फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन यूज बघितलं. दिस इज द कम्प्युटर फॉरेन्सिक.